सुपर प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नंदुरबारमध्ये आरोग्य व्यवस्थेचे 3:13 वाजलेले असून रुग्णांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेली 5 आरोग्य उपकेंद्र धूळ खात पडू नये, त्यामुळे रुग्णांची हेळसांड होतीये। प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे। नंदुरबारमध्ये आरोग्य व्यवस्थेचे 3:13 5 आरोग्य उपकेंद्र धुळखात पडून रुग्णांची हेळसांड, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष। नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील खोलगर, खोकसा, सोनपाडा, तारपाडा या ठिकाणी 5 वर्षांपूर्वी शासनाच्या वतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आले। मागच्या 5 वर्षांपासून हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अक्षरशः धुळखात पडले असून ग्रामीण भागात आदिवासी नागरिकांना उपचारासाठी आता कसरत करावी लागते। हे उपकेंद्र कधी फरच्या निघून गेले, सगळा कचरा पडलेला आहे, सामान असंच पडलेलं आहे। तर याचा उद्देश असा होता की आमच्या आदिवासी लोकांना सिटीमध्ये न जाता आरोग्यासाठी खेड्यापाड्यावरती उपचार भेटू, पण याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता 5 वर्षापासून असंच पडलेलं आहे। तर गावकऱ्यांची व संपूर्ण आदिवासी समाजाची मागणी आहे जिथे जिथे हे आरोग्य उपकेंद्र बनवले आहे, कोट्यवधी सरकारने खर्च केला आहे, लवकरात लवकर आरोग्य उपकेंद्र चालू करावे अशी आमची मागणी। हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी आता ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांच्या वतीने केली जाते। नंदुरबार जिल्हा तसा आदिवासी बहुल जिल्हा, या जिल्ह्यातील आदिवासींना आवश्यक असलेली आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरते। प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचा मोठा अभाव पाहायला मिळतो आहे। आदिवासी महिलांना खूप कसरत करावी लागत आहे। शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याकरता कोट्यवधी रुपये खर्च केलेले असून त्याचा काही उपयोग होताना दिसत नाहीये। तर प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की आरोग्य केंद्र हे लवकरात लवकर चालू करावे। तर हे उपकेंद्र बंद नाही, परंतु रोज या ठिकाणी वैद्यकीय सुविधा देऊ शकत नाही। या ठिकाणी ॲडिशनल चार्ज देण्यात आले असल्यानं इतर देखील 5 नव्यानं प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल यांनी लोकशाही मराठीला दिली आहे। कोणतेही केंद्र बंद नसून इथे फक्त ॲडिशनल चार्ज अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे तो डेली म्हणजे व्यवस्थित चालवता येत नाही। याच्यासाठी आम्ही शासनाकडून मागणी सुद्धा केलेली आहे की आम्हाला अतिरिक्त आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि CHO ची भरती करून देण्यात यावी, जेणेकरून आम्ही जे मोठे प्रमाणे वेकेन्सीज आहेत आरोग्य सेवकांचा तो बढ़ल्यामुळे आमचं जे आरोग्य उपकेंद्र बंद आहे ते परत चालू करता येईल। आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी महिलांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी प्रशासन नेमकं काय प्रयत्न करतं आणि सरकारकडून या ठिकाणी अतिरिक्त डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची भरती केली जाते का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।